नमस्कार. पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मला अनेक स्त्रियांकडनं प्रश्न आला की तुम्ही इतक्या स्तोत्र आणि मंत्राची माहिती सांगता, तर स्त्रियांसाठी असे काही खास विशिष्ट असे स्तोत्र आहेत का? अहो, स्त्रीच ही खास आहे, स्पेशल आहे. मग स्त्रियांसाठी खास विशेष असे स्तोत्र असणारच. तर ह्या व्हिडिओमध्ये टॉप 3 स्तोत्र खास स्त्रियांसाठी. जसं मी म्हटलं, स्त्रीच ही खास आहे, विशेष आहे. का? कारण ती शक्ती स्वरूप आहे, शांती स्वरूप आहे, माता स्वरूप आहे आणि घरोघरी ती लक्ष्मी स्वरूप आहे. पण असं असूनही अनेक घरामध्ये स्त्री ही थकलेली, सतत विचारात, डिप्रेस्ड अशी आढळते. का बरं? अहो, तुम्ही तर शक्ती स्वरूप आहात. हा व्हिडिओ नक्की पहा, शेवटपर्यंत पहा. मी 3 स्तोत्र सांगणार आहे आणि हे तिन्ही स्तोत्र कुठल्या कुठल्या परिस्थितीत तुम्ही म्हणायचे आहेत, त्याची खासियत काय आहे, त्याची स्पेशालिटी काय आहे हे पण मी सांगणार आहे. तर हे ऐकून तुम्हाला योग्य ते स्तोत्र सिलेक्ट करा आणि त्याचं नित्य नियमाने पठण करा आणि मग बघा तुमच्यामध्ये कसे मिरॅक्युलस चेंजेस होतील ते. बरं, बघूया स्त्रियांसाठी खास असे 3 स्तोत्र कुठले आहेत. स्त्रियांसाठी नंबर 1 येतं ते श्री सूक्त. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. घरातली स्त्री, तिला कायम काळजी असते ती घरातल्या आर्थिक परिस्थितीची. स्त्री जॉब करणारी असो किंवा होममेकर असो, हाऊसवाईफ म्हणायचं नाही, होममेकर. तर ती जॉब करणारी, पैसे कमवणारी असो किंवा घर सांभाळणारी असो, तिला कायम आपल्या घराच्या आर्थिक परिस्थितीची काळजी असते. पैसा जास्त असो कमी असो, पण ती नेहमी त्याचं नियोजन बघत असते, त्याची सतत काळजी असते. तर अशा स्त्रियांसाठी श्री सूक्त हे सगळ्यात उपयुक्त. तुम्हाला जर आर्थिक अडचणींवर मात करायची असेल किंवा तुमच्या घरातली आर्थिक परिस्थिती जर संतुलित ठेवायची असेल किंवा घराचं जर इन्कम वाढवायचं असेल आणि ह्याच्या व्यतिरिक्त घरामध्ये जर असा बॅलन्स मेंटेन करायचं असेल, त्यासाठी श्री सूक्त हे अगदी रामबाण स्तोत्र आहे. हे श्री सूक्त थोडं पाठ करायला कठीण आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचे, रोज ॲटलिस्ट तुम्ही एकदा हे ऐकायचे आणि त्यातला एक तरी श्लोक नियमितपणे वाचायचा आहे आणि दर शुक्रवारी हे श्री सूक्त पूर्ण वाचायचं आहे. म्हणजे रोज एक श्लोक वाचायचा आहे आणि शुक्रवारी त्याचं पूर्ण वाचन करायचं आहे आणि रोज एकदा ते तुम्ही यूट्यूबवरती वगैरे ते एकदा प्ले करू शकता. बरं, हे झालं आपलं पहिलं स्तोत्र श्री सूक्त. वारी वारी जन्म मरणाते वारी, भारी पडलो आता संकट नेवारी. जय देवी महिषासुरमथिनी. दुसरं स्तोत्र आहे दुर्गा स्तुती. दुर्गा शक्तीचा अवतार. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. काही स्त्रियांना सतत कुठली ना कुठली तरी भीती वाटत असते. असं होईल की नाही, नीट होईल की नाही, सगळं व्यवस्थित होईल की नाही. सतत मनात निगेटिव्ह विचार, निगेटिव्हिटीने अशा ग्रस्त असतात आणि त्यामुळे डिप्रेस्ड असतात. मग अशा स्त्रियांसाठी दुर्गास्तुती हे अतिशय उपयुक्त स्तोत्र ठरणार आहे. का? दुर्गास्तुतीचं वाचन सुरू करा, मग तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आत किती शक्ती दडलेली आहे ते. अहो, तुम्ही शक्ती स्वरूप आहात, फक्त तुम्हाला त्या शक्तीचा विसर पडलाय आणि दुर्गास्तुती हे तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव करून देईल. देवी जय देवी. जय देवी जय देवी महिषासुरमथिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. तिसरं स्तोत्र आहे ललिता सहस्त्रनाम. ललिता सहस्त्रनाम हे म्हणजे आपण स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे. त्रिभुवन भुवनी. काही बायकांना स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा असतो, मन शांत ठेवायचं असतं आणि स्पिरिच्युअलिटीकडे कल थोडा जास्त असतो. म्हणजे घरामध्ये रिलिजियस गोष्टी, आध्यात्मिक गोष्टी, ह्या गोष्टी त्यांना जास्त प्रमाणात हव्या असतात किंवा त्यात त्यांचं मन रमतं. तर अशा स्त्रियांसाठी ललिता सहस्त्रनाम हे अगदी उपयुक्त असं स्तोत्र आहे. पाहता तुझ ऐसी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाह
नेमकी तुमची गरज काय आहे ती शोधून काढा. त्याप्रमाणे तुम्हाला योग्य ते स्तोत्र सिलेक्ट करा आणि त्याचं नियमित वाचन किंवा सुरुवातीला फक्त ऐकणं आणि एक त्यातला श्लोक रोज वाचन करणं हे सुरू करा. आणि मग बघा तुमच्यामध्ये काय बदल घडून येत आहेत. ह्या गोष्टी फक्त वाचन म्हणून करायच्या नाही आहेत, तर ही एक साधना म्हणून करायची. नित्य नियमाने करा, विश्वासाने करा आणि मग बघा तुमच्यामध्ये काय चेंजेस घडून येतात ते. आणि जे चेंजेस होतील ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. आणि हो, अशा छान छान व्हिडिओसाठी आमचं हे जे चॅनल आहे ना, पीस ॲडवायरर्स, ते सबस्क्राईब करायलाही विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप हरिता पडले प्रवाही